Reading more. Hare Krishna. Namo Vishnupadaya Krishna Krishna Vitale Srimate Radhana Samhita Namo Vishnupadaya Krishna Krishna Vitale Srimate Bhaktivedanta Swami Namani Namaste Saraswati Devi Gaurani Pracharani Vishesha Sundari Paschatya Starani Jai Shri Krishna Chaitanya Prabhu Nityananda Shri Advaita Gadadhar Srivasadi Gaura Bhakta Vrinda Hare Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna. सगळ्यांचं स्वागत. श्रीमद भागवतम स्कंद पहिला. आज बघूया अध्याय 6. तर 5व्या अध्यायापर्यंत आपण बघितले कशा प्रकारे नारद मुनी आपल्या पूर्व आयुष्याबद्दल त्यांना सांगतात. कोणाला? व्यासदेवांना. कशा प्रकारे त्यांनी भक्तीद्वारे संपूर्ण त्यांची भौतिक म्हणजे बेसिकली भौतिक परिस्थिती ही कम्प्लिटली चेंज करून ते आध्यात्मिक शरीर त्यांनी प्राप्त केलं. तर त्यापुढे या नारद व्यास संवाद या 6व्या अध्यायामध्ये व्यासदेवांची उत्सुकता आपण बघतो की कशा प्रकारे आपल्या गुरूंबद्दल सर्व काही जाणणे त्यांना शिष्याला एक काय असतं, हे खूप मोठी उत्सुकता असते. आपल्या गुरूंनी कशी काय प्रगती केली आध्यात्मिक त्याबद्दल. म्हणून सूत गोसावी म्हणतात की व्यासदेवांनी परत त्यांना विचारपूस केली. काय म्हणतात ते? व्यासवाच भिक्षुभिर विप्रवसिते विज्ञानाद्रष्ट भीस्तवः वर्तमानो वयस्याते तथा किम अकरोत भवान. की तुमचा या जन्माचा प्रारंभ होण्यापूर्वी तुम्हाला वैज्ञानिक ज्ञानाची प्राप्ती झाली, तर अशा महान साधूंच्या प्रस्थानानंतर तुम्ही काय केलं? तर आपण बघितलं की हे साधू पुरुष जे आहेत यांना आपलं चातुर्मास झाल्यानंतर ते तिथून परत गेले. तर त्यानंतर यांनी काय केलेलं हे आपले व्यासदेव यांनी हा प्रश्न विचारला. प्रभुपाद लिहितात की हे स्वाभाविक आहे की एखाद्या शिष्याने गुरूंकडनं सर्व काही माहिती करून देण्यासाठी परिप्रश्नेन हा एक अंग आहे. परिप्रश्नेन सेवया. एक शरणागती, दुसरं परिप्रश्न आणि सेवा, हे 3 गोष्टी आवश्यक आहे. तेव्हा कुठे आपल्या हृदयातून सर्व अनर्थ संशय त्यावरती दूर होते. तर आध्यात्मिक गुरुकडून विचारपूस करणे कशाबद्दल, मी का या 3 गुणांमध्ये फसलेलो आहे, यातून मी कशा प्रकारे बाहेर जाऊ शकतो, इत्यादी इत्यादी हे विचारणे याला म्हणतात सद्धर्म पृच्छा. त्याला काय म्हणतात? माझा ऍक्च्युली धर्म काय? जसं इव्हन शौनक ऋषींनी सर्वप्रथम प्रश्न विचारला होता. काय विचारला होता? की सर्वसामान्य व्यक्तीसाठी, इव्हन मरणोत्तर व्यक्तीसाठी श्रेयस्कर काय आहे? तर हा एक सद्धर्म पृच्छा आहे. बेसिक माझं कर्तव्य काय? भौतिक शरीराची काळजी घेणे ते आहेच, पण त्याला किती टक्के महत्व देणे आणि आध्यात्मिक जी माझी प्रगती आहे त्यासाठी कितपत मी वेळ देणे. तर हे सांगण्यासाठी आपल्याला उपदेक्षित ते ज्ञानीनाच तत्वदर्शी यांनी बघितलेलं आहे. सर्व तत्व त्यांना माहिती आहेत. त्यामुळे ते आपल्याला आपल्या विशिष्ट परिस्थितीनुसार ते आपल्याला मार्गदर्शन करतात. जसा एका डॉक्टरकडे विविध रोगी जातात, तर डॉक्टर सगळ्यांना हे देत नाही की चला सगळ्यांना पॅरासिटामॉल देऊन टाका किंवा सगळ्यांना इंजेक्शन मारा, असं नाही. कितपत कोणाला किती रोग झालेला आहे त्यानुसार त्याला औषध उपचार देतात. सिमिलरली गुरु पण विविध शिष्यांना विविध प्रकारे मार्गदर्शन करतात. त्यासाठी आपलं हृदय उघड करणे आवश्यक असतं गुरुंकडे, की मी कुठल्या, पहिले आपले त्याला म्हणतात प्रथमोपचार,
हे की नाही. तर तिथे विचारतात काय झालं बाबा, काय त्रास आहे. डॉक्टर विचारतात पहिलं, इथे शिष्याने सांगायला पाहिजे तुम्हाला तुम्ही काय परिस्थितीत आहे. त्यानुसार गुरु त्याच्या परिप्रश्नेनं आणि सेवयानुसार आणि त्याच्या श्रद्धेनुसार त्याचे संशय दूर करतो. त्याला एक, तर हा एक आध्यात्मिक मार्गावरील प्रगतीचा एक आवश्यक अंग आहे. काय? सद्धर्म पृच्छा. परत ते विचारतात की कशा प्रकारे बेसिकली तुम्ही दीक्षा घेतल्यानंतर कुठल्या प्रकारचं जीवन व्यतीत केलं आणि योग्य वेळेतच आपल्या शरीराचा त्याग करून तुम्ही हे वर्तमान शरीर कसं काय प्राप्त. तर याच्यात मेन काय आहे की आपण बघतो की जनरली क्रमवार प्रगती होते. जसं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. तर वेदामध्ये सांगितलं की बऱ्यापैकी अं, शूद्र, नंतर वैश्य, क्षत्रिय, ब्राह्मण अशा प्रकारे जी आपले विविध कर्म केल्यानंतर व्यक्तीला जन्म मिळतो. पण भक्ती मार्ग त्यासारखा नाहीये. भक्ती मार्गामुळे काय झालं, एक सामान्य दासीपुत्र ज्याला कुठल्याच प्रकारचे संस्कार माहित, तो डायरेक्ट काय करता येतो, त्यांना सच्चिदानंद दिव्य शरीर मिळालं. हे कसं काय प्राप्त झालं. आणि सगळ्यात महत्वाचा हा चौथा श्लोक काय लिहिलाय, प्राकल्प विषयाम एताम स्मृतीम ते मुनिसत्तमः नही एष व्यवधात कालात व्यवधात काल एष सर्व निराकृत. आपल्याला उद्या आपलं कालचं आठवत नाही की काल काय झालं होतं, हे की नाही. मी जसं विचारलं, समजा गुरुवारी आपण काय काय केलं, काय काय कुठल्या कुठल्या विषयांवर चर्चा केली, तर किती जणांना माहिती आहे, कुठला मेन मेन मुद्दे कोणी सांगू शकतात. तर तशी ही काय आपली परिस्थिती आहे की या भौतिक जगामध्ये आपल्याला काही लक्षात राहत नाही. तो काळ हा जो आहे, हा सगळ्याच गोष्टींचा संहार करतो. तर इथे एका म्हणजे ब्रह्मदेवाच्या आदल्या दिवशी जे झालं, ते नारद मुनी सर्व घटना सांगतात. मी दासी पुत्र होतो. तर ब्रह्मदेव हे जे आहेत, एक दिवस म्हणजे एक त्यांचा एक दिवस आहे, काही ठराविक काळ आहे तो, तेवढाच त्यांची एक रात्र आहे. त्यानंतर परत ते सृष्टी निर्माण करतात. तेव्हा त्यांना नारद मुनीचं शरीर मिळालं. तर ते आदल्या दिवशी एवढा मोठा काळ जो झाला, त्याच्यात तुम्हाला कसा काय हे सगळं आठवलं. तर त्यात हा सुंदर तात्पर्य प्रभुपाद लिहितात. काय लिहितात प्रभुपाद, की भौतिक शरीराच्या विनाशानंतर आत्मा नष्ट होत नाही, त्याचप्रमाणे आध्यात्मिक चेतना देखील कधी नष्ट होत. तर आत्मा आणि त्याची प्रगती ही शाश्वत राहते. शारीरिक सर्व जे चेंजेस होत राहतात. तर त्यात प्रभुपाद लिहितात की भौतिक शरीरातील जी चेतना आहे, जी काय करते, या शरीराचं एक माध्यम म्हणून वापर करते आणि त्यात आपले जे विषयांशी जो संबंध आहे, त्यानुसार जो अनुभव आपण प्राप्त करतो की हे खाल्लं हे तुरट होतं, हे चांगलं होतं, गोड होतं, हा चांगला अनुभव, हा वाईट अनुभव, हा एकदम भयानक अनुभव, हे याला म्हणतात भौतिक चेतना. या चेतनेची वैशिष्ट्य काय, ही निकृष्ट आहे, नाशवान आहे आणि विकृत आहे. कारण काय, हा शारीरिक इंद्रिय आणि इंद्रिय विषयांच्या संपर्कात आलेले अनुभव आत्मा शरीराच्या माध्यमाने मनात काय करतो तो, हम्म, साठवून ठेवतो. म्हणून नेक्स्ट टाइम आपण बघतो की या दुकानातून मी हे खाल्लं तर माझं पोट खराब झालं होतं बेसिकली, मग तिथे जाणार. तर हे मन, त्याला बुद्धी बेसिकली मनातून जे टाटा सांग. तर हे झालं भौतिक चेतना. पण आध्यात्मिक स्तरावरील आत्मिक जी पराचेतना आहे, पराचेतना म्हणजे जी आत्मा भक्तिपूर्ण म्हणजे भक्तिमय सेवा, भगवंतांच्या गुण नाम लीला यांचं श्रवण, या माध्यमाने जो त्याची जी चेतना, आध्यात्मिक चेतना प्रगत होते, ती अविनाशी स्वरूपाची, कारण ती आत्म्यासमानच झाली, शरीराशी तादात्म्य नाही. तर हे पुढे आपण बघणार आहोत कशा प्रकारे इव्हन भौतिक शरीरात असल्यानंतरही आपण आपली आत्मा, आपली आपली चेतना आत्म्याच्या स्तरावर नेऊ शकतो. इन द सेन्स, जसं उदाहरणार्थ कुलशेखर असे एक राजा होते, कुलशेखर. तिथे खूप
प्रगत होते भक्तीमध्ये. तर एकदा त्यांच्या राजवाड्यामध्ये कोणीतरी रामायण कथा करायला लागले. तर रामायण चाललेलं आहे आणि रामायणाच्या दरम्यान राम रावण युद्ध चालू होत आहे. त्या युद्धादरम्यान काय झालेलं आहे तर ते दाखवतात की वर्णन करतात की अरे सगळे आक्रमण करतात आहे आणि त्यात लक्ष्मणजींना हा जो इंद्रजित आहे हा तो बेशुद्ध करतो. तर तेव्हा कुलशेखर म्हणतात अरे आता आवश्यक आहे श्री रामचंद्रांना, चला आपली सेना तयार करा. तो कुलशेखर आपल्या पूर्ण सेनापतीला आदेश देतात, सेना तयार होते आणि ते ऍक्च्युली निघतात पुढे श्रीलंकेला जायला. तर ही जी चेतना आहे बेसिकली काय झालेलं ते कम्प्लिटली ऍब्झॉर्ब कुठे झालेलं आहे आत्म्याच्या स्तरावर. बेसिकली काय चाललेलं आहे तर भौतिक याच्यावर नाहीये. पुढे पण आपण याच्यावर चर्चा करू की कशा प्रकारे हे पॉसिबल आहे. तर हा प्रश्न विचारल्यानंतर नारद मुनी त्यांना उत्तर द्यायला सुरुवात करतात की भिक्षुभीर विप्रवसिते विज्ञानादेश मम वर्तमानो वयस्याद्ये तत एतद अकारशम. की मला आध्यात्मिक ज्ञान उपदेश दिल्यानंतर हे साधू परत गेले आणि मला मग नॉर्मल जीवन जगावं लागलं. जे पावसाळ्याच्या जे पूर्वीसारखं जे जीवन होतं त्यांचं नॉर्मल, त्यांची आई आणि बाकी जे काय असतील ते. एकात्मजा में जननी योनिन मूढा च किंकरी मय्यात में जे अनन्य गतो चक्रे स्नेहानुबंध. यांची स्थिती काय संपूर्णपणे भौतिक स्नेह आहे, बद्ध झालेला आहे. एकच त्यांची म्हणजे पॅरेंट्स मध्ये एकच आहे, आई आहे आणि ती पण काय भोळी स्त्री आहे आणि दासी आहे, म्हणजे ती पण स्वतंत्र नाही. आजकाल स्त्रिया पण आहेत ज्या स्वतंत्र आहेत, हे की नाही, लाखो करोडो रुपये कमवतात त्यामुळे त्यांना कशी म्हणजे कुठल्या प्रकारची भीती नाही, सगळ्या गोष्टी त्यांना ते प्राप्त करू शकतात. तशी पण तिची स्थिती नाहीये, ती अवलंबून आहे. आणि एकमेव तिला हा मुलगा असल्या कारणाने तिला काय झालेलं आहे स्नेहबंधात तिने तिला बांधलेलं आहे. त्यामुळे तिचा नारद मुनींचा तिच्याशिवाय दुसरा कुठलाच आश्रय नव्हता आणि ती व्यवस्थितपणे तिचं नारद मुनींचं पालन पोषण पण करत नव्हती, कारण करू शकत नव्हती, कारण ती दासी होती. त्यात हा एक श्लोक येतो ही लाईन आहे ईशस्य ही वशे लोको योषा दारुमयी यथा. परमेश्वराच्या पूर्ण नियंत्रणामध्ये असल्यामुळे प्रत्येक व्यक्ती ही मदाराच्या हातातल्या कटपुतली समान आहे. आपल्या पूर्वकर्मानुसार आपल्याला काय करायला लागतं, या तीन गुणांच्या 3 गुण म्हणजे हे 3 दोर आहेत, दोर पण एखादा समजा कठपुतलीवाला कसा ओढतो तो त्याचे हात असे वाढतो, तसे आपल्याला काम करायला लागतं. आपण म्हणून मी केलेलं आहे करता हम इति मन्यते, पण ऍक्च्युली 3 गुण हे जे आहेत हे कार्यरत असतात. तशा प्रकारे हे कधी व्यक्ती एकदम गरीब होतो, कधी एकदम श्रीमंत होतो, कधी स्वर्गात जाईल, कधी पाताळ लोक. हे सगळं चक्र चाललेलं आहे. त्याला कधीच आठवत नाही हे काय चाललं. अहम च तद ब्रह्मकुले उषित्वांपेक्षया दिग्देश काला व्युत्पन्नो बालका पंच. हा 5 वर्षाचा मुलगा आहे, त्यामुळे आपण बघतो की त्याला दुसरं आश्रय नसताना त्याच्या आईने दुसरीकडे पाठवले नाही त्याला, इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको. तेव्हा त्याला दुसरे देश काय, दुसऱ्या दिशा काय, काय काय होतं त्याबद्दल त्याला काहीच माहिती नव्हती, काही अनुभव नव्हता. फक्त ते गुरुकुलामध्ये काम करत. अशाच वेळी एकदा निर्गताम गेहात दुहंती निशिगाम पती सर्पो दशत पदा स्पृष्ट कृपणाम कालचोदिका. एकदा त्यांची आई रात्री समयी गोदोहन गाईचं दूध काढण्यासाठी गेला असता काळाने प्रेरित केलेला सर्प त्यांना दंश करतो. त्याचे प्रभुपाद लिहितात की ही परिस्थिती काय की आपण म्हणतो की गुरु कृष्ण प्रसाद पाय भक्ती लता बीज, हे की नाही. सर्वसामान्य व्यक्ती आपले जीवन जगतात आपल्या आपल्या कर्मानुसार, पण जेव्हा भक्तांची
कुठल्याही प्रकारे इच्छा होते किंवा कुठल्या गुरूंची एखाद्या शिष्यावर कृपा होते आणि त्यांच्यात इंटरेस्ट होतो की या व्यक्तीने भक्ती करावी, तेव्हा हृदयातील परमात्मा जे आहेत ते काय करतात, एखादा समजा एक पथप्रदर्शक गुरु असेल कुठलाही, म्हणजे तो म्हणतो की याला भक्तीमध्ये आला पाहिजे, तर त्याला पुस्तक देतील किंवा काही माळ देतील किंवा काही प्रसाद देतील आणि तो म्हणेल हा चांगला आहे, मला पण असं म्हणजे आवडतात. तर काय होईल, पथप्रदर्शक गुरुद्वारे परमात्मा काय करतील, ऍक्च्युअली गुरूंना त्याच्या जीवनामध्ये आण आणि नंतर त्या प्रकारे जशी प्रगती होते, त्यानंतर जर व्यक्ती खूपच प्रामाणिक झाला, खूपच प्रगत झाला, तर त्याला आपल्याकडे ओढून आणण्यासाठी भगवंत स्वतः प्रयत्न करतात. स्वतः काय करतात, त्याच्या कर्मामध्ये चढ उतार करतात, जसे बदल करतात. तसं आपण येऊन बघतो परीक्षित महाराज एवढे काही जास्त वय नव्हतं त्यांचं, पण त्यांच्या आणि व्यवस्थित सगळं चालू होतं. अचानक त्यांच्या हातून अशा प्रकारे एक घटना घडायची की त्यांना 7 दिवसात मरण्याचा शाप मिळेल. तर ही पण जी परिस्थिती आहे ती काय, भगवंत स्वतःहून त्यांच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करतात. आपण येऊन बघू की श्रील प्रभुपाद यांनी हे कुशल बिझनेसमॅन होते. खूप त्यांनी प्रयत्न केले, पण त्या प्रत्येक बिझनेसमध्ये फेल, इतक्या प्रकारे फेल झाले. त्यांना काही इंटरेस्ट नव्हता ऍक्च्युली. त्यांनी मेन इंटरेस्ट काय होता की बिझनेसमध्ये जेवढे जास्त पैसे येतील तेवढं मी जास्त पुस्तकं छापेल, बॅक टू गॉड लिहिल आणि प्रचार जास्त होईल. पण भगवंतांनी सगळे फेल केले आणि शेवटी त्यांच्याकडे जे भागवतम आहे ते त्यांची पत्नी म्हणते की तुम्ही त्या चहा बिस्किटासाठी त्याला विकले ते पुस्तक भागवतम. तेव्हा प्रभुपाद म्हणतात की आता तुला निर्णय करावा लागेल, मी तुझ्या सगळ्या या भक्तीबद्दलचा जो तुझा दृष्टिकोन आहे तुम्ही काय केला, टॉलरेट केला, पण आता तू इतपत आली, त्यामुळे आता तुला निवडावं लागेल, मी की चहा. तर त्या म्हणतात की चहा. त्यांनी बेसिकली पती पत्नीमध्ये वेगळ्या प्रकारचा द्वंद्व चालला असतं, तर त्यांनी दुसऱ्या अशाच यांनी म्हटलं की यांनी काही हे सिरियस घेणार नाही. पण प्रभुपादांनी काय केलं, ठीक आहे चहा. तर त्यांनी तिथेच पूर्णपणे भक्तीमध्ये आपलं पूर्ण आयुष्य देण्यासाठी त्यांनी निर्णय घेतला. तर आपले कमालकृष्ण महाराज म्हणतात की आम्ही तुमच्या पत्नीचे खूप आभारी आहोत, कारण की त्यांनी चहा निवडला. जर त्यांनी तुम्हाला निवडलं असतं तर इस्कॉनच आलं नाही. ओके, तर आपण पण त्यांचे आभारी आहोत बेसिकली, की त्यांच्यामुळे प्रभुपाद एवढे प्रचार केला त्यांनी आणि इस्कॉन स्थापना झाली. तर हा सगळा जो आहे झाल्यानंतर जो प्रतिसाद जो आहे भक्तांचा तो समान असतो. काय प्रतिसाद असतो, तदा तदहम ईशस्य भक्तानां शमभीप्सतः अनुग्रहम मन्यमानः प्रातिष्ठम दिशम उत्तरा. काय म्हणतात ते, अनुग्रहम मन्यमानः. हा जो प्रकार झाला, त्याने 5 वर्षाचा मुलगा भगवंतांना शाप वगैरे द्यायला लागला नाही, शिव्या द्यायला लागला. काय म्हणतो तो की काय मन्यमान करतात ते, तदा तदहम ईशस्य भक्तानां भक्तम इप्सत, की ही भगवंतांची एक विशेष कृपा आहे माझ्यावर, की थोडंफार जे माझं भौतिक बंधन आहे, बंधन म्हणजे रोपाने बांधत आहे ना जोराने, तेही काढून टाकतो. इवन प्रभुपादांना जेव्हा माहित पडलं की अशा प्रकारे त्यांनी जे प्रयत्न झाले आणि त्यांची शेवटची फॅक्टरी जी होती अलाहाबादमध्ये, त्याच्यात त्या लोकांनी सगळं काय जे होतं सगळं विकवाक करून टाकलं, विकून ते पूर्ण फॅक्टरीज विकून टाकली. तर प्रभुपाद काय म्हणतात, यस्याहम अनुगृणामी हरिषे तद्धनम, की यस्याहम अनुगृणामी, जेव्हा भगवंत विशेष कृपा जेव्हा देतात कोणा भक्ताला, तर काय करतात, सर्व जे त्याच्या भक्तीमध्ये बाधा आणणाऱ्या सर्व गोष्टी काय करतात, ते राहून घेतात. तर त्याच प्रकारे इवन
तर भगवंत काय करतात ते, त्यांना नाव आहे हरी. तर हरी म्हणजे असं नाही की ते भक्तांना त्रास देण्यासाठी म्हणजे बेसिकली हे आहे. तर ते नेहमीच आपल्या भक्तांचे कल्याण इच्छिणार आहे, भक्त वत्सल आहेत. पण तो बघण्याची दृष्टी जी आहे तितपत आपण प्रगत झाले पाहिजे. काय झालं पाहिजे? तर साधारण व्यक्तींची जी दृष्टी काय असते, भौतिक संदर्भात रमलेले लोक काय करतात, याचा नेहमी चुकीचा अर्थ करतात की हे माझं चांगलं चाललं होतं, भगवंतांना बघवलेलं नाही. काय म्हणतात, त्याला बघवलेलं नाहीये आणि त्रास देण्यासाठी त्यांनी, हे भौतिक संदर्भातील लोकांचा बेसिकली एक प्रतिसाद आहे. जो जसं प्रभुपाद म्हणतात की, एक उदाहरण देतात की एक जमीनदार होता, त्याला पत्नी होती आणि त्यांच्या घरी एक खूप म्हणजे समवयस्क त्यांची एक नोकराणी पण होती. आणि एकदा त्या पत्नीला त्याला आजार, आय मीन ताप आला आणि त्या नोकराणीला पण ताप आला. आणि नंतर येतात डॉक्टर, येतात जमीनदारीला चेक करतात, म्हणतात तिला, अरे तिला ना 98 डिग्री ताप आहे. तुम्हाला अरे आले तर आमच्या नोकराणीला बघा, तिला पण ताप आहे. तुम्हाला तिला 100 आहे. ती म्हणते मोलकरीण, अरे जमीनदारी म्हणते, अरे ती मोलकरीण आहे, तिला कसं काय 100 असू शकतो, मी मालकीण आहे, मला 100 आहे. तो हा आहे आपला काय भौतिक समृद्धीचा एक, भौतिक समृद्धी हा एक प्रकारचा भौतिक रोग आहे. तर जसं आपल्याला लहानपणीपासून शिकवलं जातं की यश म्हणजे काय, अमाप पैसा कमवणे म्हणजे यश. तर भगवंतांच्या कृपेने या भौतिक जीवनाचे जेव्हा तापमान उतरतं, तेव्हा त्या प्रमाणात आध्यात्मिक स्वास्थ्य प्राप्त केले जाते. तर इव्हन हा एक सब्जेक्ट खूप मोठा आहे, भागवतम मध्ये याचे बरेचसे उदाहरण आहेत की कशा प्रकारे खूपच कमी लोक आहेत जे या समृद्धीचा, वैभवाचा व्यवस्थित भक्तीमध्ये उपयोग करू शकतात. बहुतांश लोक काय करतात, मायेच्या जाळीत फसतात. जसे नलकुबेर आणि मणिग्रीव यांच्या उदाहरणामध्ये नारद मुनीच येतात. नारद मुनी म्हणतात की बेसिकली या फेम, सौंदर्य आणि पैसा, या तिघांमध्ये वैभव, जे पैसा जो आहे हा खूप भ्रमित करणारा आहे. पैसा ज्याच्याकडे असतो ना, तो त्वरित भ्रमित होऊ शकतो. जो सुंदर असेल किंवा फेमस असेल, इत्यादी इत्यादी, ताकदवर असेल, त्याच्यात एवढं काही भ्रमित होण्याचं एवढं काही कारण नसतं. पण ज्याच्याकडे हातात पैसा आहे, तो सगळं काही त्याला म्हणतो की ऍक्च्युली मी सगळं काही विकत घेऊ शकतो. त्यामुळे अं, नारद मुनी म्हणतात की जोपर्यंत तू किंकर होत नाही, किंकर इन द सेन्स त्या दोघांना काय करतात, अचानक करतात, तेव्हा तुम्हाला हे कळेल की स्थिती काय. तर त्याच दरम्यान त्याच प्रकारे ही त्वाम अकिंचन गोचरम, कोणती देवी काय म्हणते भगवंतांना की तुम्ही कोण आहात, जे अकिंचन म्हणजे ज्यांच्याकडे, तर किंचित म्हणजे काय असतं, ज्यांच्याकडे काही प्रॉपर्टी आहे बाबा थोडी. अकिंचन म्हणजे ज्यांच्याकडे काहीच नाहीये. म्हणजे याचा अर्थ नाही की तो सगळे भिकारी व्हायचे, सगळ्या रस्त्यावर आहेत. त्याच्याकडे सगळं आहे, पण तो कशातही आसक्त नाहीये, त्याला म्हणतात अकिंचन. त्याच्याकडे गाड्या असतील, घरं असतील, सगळं काही असेल, पण तो कुठल्याच गोष्टीला आसक्त नसेल. त्या सगळ्या, ती सगळी प्रॉपर्टी कृष्णाची आहे आणि त्यांच्या सेवेमध्ये मी उपयोग करतात, तो अकिंचन आहे. आता आपण म्हणतो की इव्हन भिकाऱ्यांना पण आपण बघतो, त्यांना मान असतो, ही माझं जागा आहे, आज मला जास्त भिक्षा मिळाली म्हणून त्याला आज इंग्रजी मारू, देशीने नाही समजा. तर त्या प्रकारे मानसिकता मेन महत्वाचे, बाह्य वातावरण नाही. तर इथे या 5 वर्षाच्या व्यक्तीला जो हा प्रतिसाद आहे, तोच दाखवतो आपल्याला की हा किती प्रगत आहे. त्याला शालेय शिक्षण नाहीये, कुठलाच अनुभव नाहीये, पण आध्यात्मिक प्रगती अशी झालेली आहे की त्याला कळत आहे की अ, जीवनातील समस्या
या कुठल्याच प्रकारे आपली भक्ती थांबवू शकत नाही. इनफॅक्ट तो भौतिक बंधनच ही बाधा समजतो सगळ्या आपल्या भक्तीच्या प्रगतीला. म्हणून त्यांनी काय केलं, उत्तर दिशेला प्रस्थान केलं. आपण बघतो की उत्तर देशामध्ये कसं हिमालय, सगळे सगळे जे आध्यात्मिक व्यक्ती होते पहिले काय करायचे, उत्तरेला म्हणजे गंगेचं उगमस्थान आहे, त्यामुळे तिथे ते सगळे जातात. तिकडे जाताना प्रस्थान केल्यानंतर ते अनेक लोकवस्त्या, नगरे, गावे, पशु असलेले क्षेत्रे, खाणी, शेते, शेती असं दऱ्याखोऱ्या, पुष्पवाटिका, वने, उपवने आणि प्राकृतिक अरण्यामधून त्यांनी मार्गक्रमण केलं. या तर हे कधी झालंय, ब्रह्मदेवाच्या एका दिवसात, जिथे नारद मुनी दासीपुत्र आहे, ठीक आहे, आणि नंतर दुसऱ्या दिवशी ते नारद मुनी झाले. याचाच अर्थ काय, की ही जी वर्तमान सृष्टी जी आहे ही पूर्वीही आजच्या प्रकारेच होती. सगळं काय असेल, इंडस्ट्रियल प्रोग्रेस असेल आणि आर्थिक शेती बीती आणि सर्व ज्या गोष्टी आहेत, खाणी, उद्योगधंदे, उद्याने, त्या सगळ्या गोष्टी जी आहे या ऍक्च्युली रिपीट होत असतात. इतिहास जो आहे हा पुनरावृत्ती होत असतो, हे लक्षात ठेवा. असं कधी लोकांनी म्हणू नये की अरे पूर्वी आपण हे होतो, हे आत्ताच झालेलं आहे, त्याच्या आधी काही नव्हतं. तर ऍक्च्युली हे जे आर्किओलॉजिस्ट असतात, हे आपला पूर्ण वेळ काय करतात, भूतकाळ शोधण्यामध्ये वाया घालवतात लोक म्हणतात, पण जीवनाच्या मूलभूत ज्या आवश्यकता आहे त्यांचा शोध घेत नाही. तर त्यामुळे नारद मुनी हे जे आहेत, त्यांनी या सगळ्या गोष्टींमध्ये नारद मुनींना दोन समस्या आहेत इथे. काय, साधक येतात तिथे आपल्यावर, तर साधकाला दोन समस्या काय असतात, एक तर त्याच्या जीवनामध्ये येणारे प्रलोभन, आणि दुसऱ्या असतात की समस्या. तर त्यांना दोन्ही गोष्टीतून गेले ते. तर त्यांना सोने, चांदी, तांबे इत्यादींच्या खाणी दिसल्या. तर त्यांनी इथे बसलं, अरे त्याला सेटल होऊन जाऊ इथे, ठीक आहे नाही, खाणे म्हणजे मीच खाण. तर तिथे असं पूर्वी हे नाही, तर जो आहे त्याची खाण झाली ना सोन्याची. त्यांनी बिझनेस साठी ते थांबले नाही. किंवा त्यांना दिसले नाही की, तर तिथे स्वर्गीय जनांना कामना करावी असे गणारे पक्षी, भ्रमर असणारे आणि जलाशय असणारे भूभाग दिसले, म्हणजे एकदम सुपीक जमीन असणारे पूर्ण जमीन, तिथे ते सेटल झाले नाही. की तिथे सगळं काही स्वर्गीय आहे, ठीक आहे ना. जसं आपण लोक म्हणतात कुठे काश्मीर किंवा दार्जिलिंग किंवा कुलू मनाली, तर इथे जाऊन लोकांनी आपापले बंगले बनवून ठेवले, म्हणजे काहीतरी किंवा झालं पण नंतर काय करायचं, तिथे जाऊन राहायचं स्वर्गीय. तर असं त्यांनी काही प्लॅनिंग नाही केलं बालकांनी. किंवा दुसरे अशा ठिकाणी दुर्गम अशी जागा जिथे मोठमोठे असे असे गगनचुंबी गवत आहेत, तिथे समोर तर दिसणार नाही की कुठला श्वापद आहे वगैरे, किंवा गुहा आहेत एकदम अंधकार, म्हणजे घनदाट अरण्य आहे जिथे साप आहेत, घुबड आहेत, लांडगे आहेत, जिथे असेच फिरतात ज्यांचं घरासारखे. तर अशा ठिकाण, अशा प्रदेशातून ते गेले, पण तरी ते भयभीत नाही झाले. तरी असे आपल्या जीवनामध्ये दोन्ही असतात संकट. एक तर काही भरपूर गोष्टी येतील की ज्या अवलंबणारे भक्ती चांगला आपण झाले. तसं इव्हन हनुमानजी जेव्हा अं, महेंद्र पर्वतावरून जेव्हा झेप घेतात पहिल्यांदा पुढे श्रीलंकेला जायला, तेव्हा काय होतं, तर फर्स्ट त्यांना प्रलोभन काय होतं की मैनाक पर्वत वरती येतो, जो समुद्रात बुडालेला असतो. आणि तो पर्वत असा असतो की त्यात सगळ्या ह्या गोष्टी आपण जर बघितल्या, मस्त खूप सुंदर फळे असणारी झाडं, फुलं, पाणी वगैरे असं सगळं असतं. आणि तो मैनाक पर्वत स्वतः येऊन म्हणतो की अरे थोडा विश्रांती करा, खूप मोठा तुम्हाला झेप घ्यायची आहे, इथे आराम करा, थोडा खा, जरा फळं खा, पाणी प्या वगैरे वगैरे. तर हनुमानजी म्हणतात नाही, माझा पहिला टास्क पहिले महत्वाचा आहे, हे नाही करायचं मला. तर हे साधकाच्या जीवनामध्ये पहिले प्रलोभन येते. त्याच प्रकारे
नंतर मग त्यांच्या नंतर महिना परवानंतर सिंहिका इत्यादी इत्यादी ऍक्च्युअल संकट आली जी त्यांना रोखण्यासाठी आली. तर आपल्याही जीवनामध्ये भरपूर काही काही लोक येतील जे म्हटले भक्ती काही जरुरी नाही. काही 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 लोक तर किडनॅप करतात किंवा म्हणजे संबंध तोडून देतील किंवा असं. इथे आता काही व्यक्ती म्हणतात आम्ही तुला आपल्या वारसा हक्क देणार नाही म्हणजे प्रॉपर्टी मधलं काही देणार नाही असं काही हे पण देतील आय मीन संकट आहे ते. तर तरीही साधकाने जसे प्रभुपाद साधक याला म्हणतात की एक परिव्रजकाचार्य म्हणजे जो साधू आहे जो ज्याने ज्याला कुठला संसारिक बेसिकली बंधन नाही त्याने पूर्णपणे भगवंतांवर दृढ विश्वास ठेवून अवलंबून राहणे कुठल्याच प्रकारे भयभीत होणे नाही. आणि काय करावे सगळीकडे फिरावे कशासाठी प्रचार करण्यासाठी. याने काय होईल एकट्याने प्रवास करून भगवंतांच्या सृष्टीचा विविधतेचा अनुभव आहे. सृष्टीमध्ये काय विविधता आहे त्याचा अनुभव घेता येईल त्याला. हे कोणासाठी आहे जो साधू आहे ज्याला पत्नी नाही मुले बाळे नाही. आणि आता उत्कृष्ट उदाहरण काय आहे चैतन्य महाप्रभू हे पण झारखंड या वनातून एकटेच गेले आणि कशा प्रकारे त्यांनी तिथे इवन श्वापदांना पण भक्ती दिली. पण कलियुगामध्ये अशा प्रकारचा संन्यास म्हणजे खूप मुश्किल आहे. तर तिथे आपल्याला या युगामध्ये काय करणे आवश्यक आहे प्रभुपाद लिहितात तात्पर्यामध्ये काय करावे काय करा नको काय करू नये. तर असलेलं आहे की बेसिकली कलियुगामध्ये हे जे वनामध्ये जाणे हे पॉसिबल नाही. जे आपले नारद मुनी करतात ध्रुव महाराज यांनी केलं चैतन्य महाप्रभू केलं. तर जनरली दोन गोष्टी की लोक कलियुगातील लोक मॅक्सिमम म्हणजे जे आहे ज्यांना गुरु शिष्य परंपरेद्वारे पूर्ण ज्ञान नसेल ते मोठेपणासाठी आपला वेश बदलतो. आपल्याला आशीर्वाद बाबा बेसिकली लोकांकडनं जास्त मान मिळेल आदर मिळेल म्हणून जे आहेत तर तशा प्रकारचा व्यक्तीने म्हणजे तसा प्रकारचा संन्यास घेऊ नये. तर काय करावे या युगात फक्त भगवंतांच्या यशाचे श्रवण कीर्तन करा. तर ही भक्तीची विधी जी आहे कलियुगासाठी काय केलेली आहे निर्धारित केलेली. म्हणून कौटुंबिक जीवनाच्या त्यागाचे व्रत घेणाऱ्या नारद आणि महाप्रभूंच्या सारखे कोणी पण परिवर्तकाचार्य होण्याची काही आवश्यकता नाही. काय करा स्थाने स्थित श्रुतिगता तनुवान मनोभित. ब्रह्मदेव म्हणतात काय करावे स्थाने स्थित श्रुतिगता. ज्या परिस्थितीत आहे तुम्ही बँक मॅनेजर आहात किंवा कारकून आहेत किंवा पोस्टात आहात कुठे बिझनेसमॅन आहे गृहिणी आहात छोटा बिझनेस आहे स्थाने स्थित त्या तिथेच राहा तेच करत राहा. काय करा पण ऍडिशनल श्रुतिगताम तनुवान मनोभित की भक्तांकडनं किंवा डायरेक्ट भागवतम मधनं भगवंतांचे यश लीला जे आहेत नामगुण लीला श्रवण करा तनुवान मनोभित. आणि काय करा आपल्या पूर्ण शरीराने मनाने आणि वाक्याने काय करा त्यांची सेवा करा तेवढे त्या शुद्ध होतील. तर हे इथे म्हणून लिहितात महान आचार्यांनी मागे ठेवलेल्या षडगोस्वामींनी दिव्य वाङ्मयांच्या अखंड अध्ययनात काय करा अखंड अध्ययन आणि श्रवणात आपला पूर्णपणे वेळ व्यतीत करावा. हे काय दिलेलं आहे कलियुग व्यक्तीसाठी ऑप्शन आहे संन्यासाला. म्हणजे संन्यास घेऊच नाही पण तो बदललेला आहे कारण प्रत्येक व्यक्ती त्या प्रकारे भगवंतांची भक्ती करणार नाही प्रचार करू शकत. मॅक्सिमम लोक या कॅटेगरीमध्ये येतील स्थाने स्थित श्रुतिगता तसा करावा. तर असा प्रवास ते करत असताना काय झालंय ते थकले शरीराने आणि मनाने आणि तिथे त्याने एक सरोवर बघितलं त्यात स्नान केलं पाणी प्यायलं आणि तिथं सर्व थकवा दूर झाला. बरोबर लिहितात की एक भिक्षू जो आहे तो निसर्गावर अवलंबून राहू शकतो. त्याने कुठल्याच प्रकारच्या गृहस्थाकडे काही मागण्याची आवश्यकता नाही इन द सेन्स. पण तरी जेव्हा तो जातो तेव्हा तो काय करतो त्या गृहस्थावर
काय म्हणतात त्याला, आध्यात्मिक ज्ञान देऊन त्याचंच भलं करायला तुला काय देतोय. संसारामध्ये कशा फसलाय, कशा प्रकारे भक्ती करावी, कशा प्रकारे तुम्ही आपल्या जे तुमचं शाश्वत रूप आहे ते प्राप्त करावं, याबद्दल ज्ञान देण्यासाठीच तो जातो. तर इनफॅक्ट जेव्हा साधक प्रचारक जेव्हा गृहस्थाकडे येतो, तो त्याच्या भल्यासाठी नाही येत, ऍक्च्युली गृहस्थाच्या भल्यासाठी येतो, हे जाणणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे ते एका निर्जन अरण्यात एका पिंपळाच्या झाडाखाली येऊन बसतात. आणि जशी त्या भक्ती वेदांत जे संन्यासी आले होते बेसिकली, त्यांनी जसं प्रशिक्षण दिलं होतं त्यानुसार त्यांनी काय केलं, आपल्या बुद्धीचा उपयोग करून हृदयातील परमात्म्यावर ध्यान करायला सुरुवात. 4 महिन्यात त्यांनी शिकलं ते. तर प्रॉपरली तर ध्यान कसं करावं, कसं करू नये, तर स्वतःच्या इच्छेनुसार कोणी ध्यान करू नये. कारण श्रुती स्मृती पुराणादी पंचरात्री विधिंना एकांतिकीर हरेर भक्ती उत्पात एव कल्पते. आपल्या कुठल्याही भक्ती मार्ग म्हणजे कशा प्रकारे आपण भक्ती करतो याला एक काय पाहिजे, आधार पाहिजे. कुठला, वेदांत, काय म्हणतात त्याला, पुराण, इतिहास. शास्त्राचा आधार नसेल तर कोणी म्हणेल, आपण म्हणतो बरेचसे आपण बघतो की तथाकथित आपले विचार करतात की भक्ती म्हणजे सर्व प्राणी मात्रांना प्रेम करणे. काय झालं भक्ती, सर्व प्राणी मात्रांना प्रेम करणे, त्यांना वाचवणे, इत्यादी इत्यादी. तर हे एक उत्पात एव कल्पते. या भौतिक जगामध्ये कुठल्याच प्रकारची क्रांती ते आणू शकणार नाही, ऍक्च्युअली उत्पात वाढवतील. अशा प्रकारे हे जाणणे आवश्यक. कसं करावं ध्यान, प्रामाणिक आध्यात्मिक गुरुच्या माध्यमाने त्यांनी जे सांगितलं, अधिकृत शास्त्रांप्रमाणे आणि प्रत्येक प्राणीमात्राच्या हृदयात निवास करणाऱ्या परमात्म्याच्या चिंतनात प्रशिक्षित झालेल्या आपल्या बुद्धीच्या योग्य प्रयोगाने ध्यान करतो. तर तिन्ही गोष्टी आवश्यक आहे. आध्यात्मिक गुरु त्यांचं मार्गदर्शन, शास्त्रांच्या आधारे, आणि आपली बुद्धी पण तशी प्रगत पाहिजे की बेसिकली हे माझ्याशी होत आहे का, इन द सेन्स ध्यान इन द सेन्स असं नाही की नुसतं बसून ध्यान करणे. कुठल्या प्रकारच्या, जो जसं आपण भक्ती रसामृत सिंधूमध्ये बरेचसे बघितलंय, किती प्रकारच्या आपल्या काय म्हणतात त्याला, किती प्रकारे आपण आपल्या आपल्या इंद्रियांना बघून त्यांच्या सेवेमध्ये लावू शकतो. तर कोणी म्हणेल की मंदिर स्थापन करा, तर त्यांच्यात ते करू शकतात ते, आणि ते कोणी पुस्तक वितरण करू शकतो, कोणी शास्त्र पठण करू शकतो, कोणी डीटी वर्शिप करू शकतो, हे की नाही. तर इत्यादी इत्यादी हे सगळ्यांना पॉसिबल नाहीये. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. तर त्यामुळे आपली बुद्धी, तर ते ध्यान असतं कसं म्हणत, कोणी म्हणेल नेहमी काय म्हणतात तीर्थयात्रांना प्रवास करतो, हे की नाही. कोणी म्हणून फक्त नाम जप करणे, या सगळ्या एक 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 जे आहेत या गोष्टी महत्वाच्या आहेत. पण त्या स्वभावानुसार व्यक्ती निवडल्या पाहिजे. तर स्वतःची बुद्धीचा वापर करणे, असं नाही की अरे सगळे हे करतात म्हणून मी पण करेल, तर ते त्याला जमणार नाही. आपल्या स्वभावानुसार आपण काय करायला पाहिजे, त्याची निवड केली पाहिजे. पहिले तर आपल्याला जसं आहे म्हणजे गुरु जे सांगतात तेच करायला पाहिजे. काही काळानंतर जेव्हा आपण प्रगत होतो तेव्हा आपल्याला आणखीन काय म्हणतात त्याला त्याला तीव्रता आणण्यासाठी काय करणे, चूज करणे की मी नक्की काय करू शकतो चांगला, त्याच्यात मला माझं ध्यान होतं, ते जास्त करणं. तर त्यांनी ध्यान करायला सुरुवात केली. जेव्हा तर त्यांनी अशा प्रकारे त्यांच्या हृदयामध्ये अनर्थ नाही आहे, प्रशिक्षण आहे, तर त्वरित जेव्हा त्यांचं ध्यान भगवंतांच्या चरण कमलांवर स्थित झालं, त्यांच्या नेत्रातून अश्रू वाहले आणि तत्काळ श्रीकृष्ण त्यांच्या हृदयात प्रकट झाले. आहेत आपल्या हृदयात पण आता अप्रकट आहेत, कारण आपण दुसऱ्या गोष्टींना प्राधान्य दिलेलं आहे, त्यांना ठेवलेलं आहे. पण जेव्हा आपण भगवंतांना बोलू तर तिथे ते प्रकट होतील. याला म्हणतात भावस्थिती. तर भाव काय आहे, भाव काही नसून आपली श्रद्धा आहे. भगवंतांवर जी श्रद्धा आहे की भगवंतांना
विषयी मला आवड आहे, ही कोमल हे असते की मला पहिले म्हणून मला श्रीरामजी आवडतात, मला श्रीकृष्ण आवडतात, ही कोमल श्रद्धा चालू झाली. आणि शेवट तशी झाल्यानंतर जेव्हा आपण भक्तांच्या संघामध्ये येतो, जप करतो, सेवा करतो, ऐकतो, तर ही जी आवड जी आहे ही आपल्याला काय होते, आपल्या हृदयामध्ये श्रीकृष्णांबद्दल जी आवड वाढते, तेव्हा अनर्थ जे आहेत भौतिक गोष्टींबद्दलची आवड नाही होते. आणि त्याची आपण बघितलं की साधू संघ, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती आणि ती श्रद्धा निष्ठेमध्ये त्याचं रूपांतर होतं. आणि तरीही ते हे करत करत गेल्यानंतर काय होतं, आपल्याला इकडची आवड वाढत जाते, भौतिक आवड कमी होत राहते. आध्यात्मिक आवड वाढल्यानंतर रुची निर्माण होते. रुची म्हणजे आपल्याला माहित आहे की जसं एखाद्याला लिहिण्यात रुची असते, सगळ्यांनाच लिहावं लागतं, जसं काय म्हणतात त्याला, परीक्षा असली की सगळ्यांना लिहावं, सगळ्यांना रुची नसते लिहिण्यात, काहींना रुची असते. रुची म्हणजे ते लिहित राहतात, लिहित राहतात, लिहित राहतात, त्याला म्हणतात रुची. आणि नंतर आसक्ती होते, की लिहिलं नाही समजा तर ते वेडे होते, जसं त्याला म्हणतात आसक्त. जसं सिगरेट पिणार ठीक आहे, त्यांना म्हणतात काही 1 तास झाला की पाहिजे त्यांना, काय झाली ती आसक्ती, किंवा ड्रग्ज घेणार, ते भौतिक उदाहरण आहे. त्याच प्रकारे भक्त साधक काय झाला, जेव्हा तो आसक्त होतो तेव्हा त्याला जप करणे किंवा कृष्णाबद्दल चर्चा करणे, सेवा नाही केली तर तो त्याला कसं तरी वाटतं. आणि तो त्यानंतरची जी स्टेज आहे भाव, ही अशी स्टेज आहे की त्या स्टेजमध्ये आपल्याला आपल्या शरीरात विकार निर्माण होतात, अष्टविकार त्याला म्हणतात. जी स्थिती आता नारद मुनी जी आहे, की तो विरह जो आहे, प्रेम म्हणजे काय, की त्या व्यक्तीबद्दल म्हणजे तो व्यक्ती आणि मी एकच आहे बेसिकली, आहे की नाही. जसं म्हणतो पती पत्नी हे दिसतात दोन पण आहेत एकच, त्यांचं प्लॅन एक आहे, त्यांचं ध्येय एक असतं. सिमिलरली त्यात जेव्हा विरह निर्माण होतो, तेव्हा विरह होतो तेव्हा काय होतं, त्या व्यक्तीमध्ये अष्टविकार निर्माण होतात ऍब्सेन्स मध्ये. तर हे जे ज्या स्थितीत होतं त्याला म्हणतात भावस्थिती. आणि या भावस्थितीची जी आपण भौतिक उदाहरण देऊ शकत नाही, भौतिकतेची यत्किंचित देखील छटा नसलेल्या त्यांच्या विकसित दिव्य इंद्रियांनी असा अनुभव घेणे सहज शक्य झाले कोणाला, नारद मुनींना. तर ही स्टेज आपण ऍक्टिंग करू शकत, जसं उदाहरणार्थ किंवा प्रभुपाद एकदा वृंदावन मध्ये होते तेव्हा एक कोणीतरी आला, राधे राधे असं असं करायला लागला आणि त्याच्यात अष्टविकार त्याच्यात आले, डोळ्यातून अश्रू, कंप हे झाले, इत्यादी इत्यादी. तर प्रभुपादाने बघितलं, म्हणाले, सगळे फॉरेनर्स एकदम आकर्षित झाले की अष्टविकार. प्रभुपाद म्हणाले, त्याला एक फक्त छोटीशी काठीने माराय, बघा काय होतं. तर त्याला मारलं तर त्याला राग सोडून चालला गेला. तर प्रभुपाद म्हणे, सिमिलरली श्रीवास ठाकूर जे आहेत, तेही एकदा देवानंद पंडित यांचं काय झालं, भागवतम ऐकायला गेले. आणि जेव्हा त्यांनी बघितलं की भागवतम ऐकता ऐकता त्यांच्यात अष्टविकार म्हणतात, पण ते अष्टविकार बघितल्यानंतर जे देवानंद पंडित यांचे जे शिष्य आहेत, त्या कोणालाच माहित नाही पडलं की हे ऍक्च्युली अष्टविकार आहे. त्यांनी समजलं, अरे हे गोंधळ करतात, हे डिस्टर्ब करतात. तर त्यांनी उचलून त्यांना बाहेर ठेवलं, रस्त्यावर फेकून दिलं. तेव्हा त्यांनी त्याचा बवाल केला नाही. ते काय म्हणाले की अरे माझ्यामुळे हे काय झालेलं आहे, कृष्ण कथेमध्ये काय झालं, बाधा आली. तर या गोष्टी ज्या आहेत, भक्त त्याचे प्रदर्शन करत नाही. हे काय आहे, जसं कोणी पण आपल्या प्रियसीला लिहिलेलं पत्र कुठं सगळ्या जमानाला सांगणार आहे का, भोंगा घेऊन आज असते या दिवशी मी हे केलं, हे की नाही. तर हे काय झालेलं आहे, इंटरनल आपले फिलिंग्स आहे, अनुभव. आणि त्यामुळे इव्हन एकदा प्रभुपाद पण एकदा जय राधा माधव म्हणत असतात, आणि तेव्हा काय होतं, अष्ट सॉरी हे होतं,
की परम करुणा पाहू दुई जना. तर हे म्हणूनच प्रभुपाद काय झाले, त्यांच्या हातून करतार पडलं खाली आणि डोळ्यातून अश्रू यायला लागले आणि पूर्ण शरीर कंपन पाहायला. तर सगळे जे विदेशी भक्त आपले म्हणजे ते म्हणजे आता हे त्यांना पहिल्यांदाच बघितलं की स्वामीजींना काय झालं. सगळे वाट बघायला लागले. त्यांना माहित होतं की सगळं असं झालं तर काय करायचं, हरे कृष्ण महामंत्र. तर हरे कृष्ण महामंत्र म्हटलं तर प्रभुपाद परत आपल्या याच्यात आले, तिथे झालं. तर त्यांनी विचारलं की प्रभुपाद असं कधी झालं तर नेक्स्ट टाइम आम्ही काय करायचं. तर प्रभुपाद म्हणाले डोंट वरी, हे काय सदैव होत नाही. काय झालं त्याने प्रभुपादांनी उडून टाकलं की हे काय सतत होणार नाही. तो विषय टाळून घेतला. अलग लक्षात बेसिकली म्हणून इथे लिहिलं आहे की या गोष्टी प्रगत भक्त जो आहे ज्याच्या हृदयामध्ये कुठलाही भौतिक छटा पण नाहीये बेसिक एकदम, तर त्या व्यक्तीमध्ये हा भाव स्टेज निर्माण होतो. त्यावेळी त्यांच्या शरीराचे अंग प्रत्यंग पुलकित होऊन गेले आणि आनंद सागरात लीन झाल्याप्रमाणे कारणाने मी स्वतःला आणि भगवंतांनाही पाहू शकलो नाही. त्याला आपण बघू शकतो की कसं काय झालेलं इथे, ही परिस्थिती पण ध्रुव महाराजांची पण झाली होती. तर इथे काय होत आहे की हा कुठलाही भौतिक आनंदाची याची तुलना होऊ शकत नाही, आहे की नाही. प्रत्येक गोष्टी आपण काही तुलना देऊ शकतो, पण हा जो आध्यात्मिक आनंद आहे, सुख आहे, त्याचं काही एक तुलनात्मक काही नाहीये. तिथे काय होत आहे, सर्व इंद्रिय जे आहेत हे जागे होतात आणि म्हणतात की माझा स्वामी कोण आहे. जसं सपोज एखादा व्यक्ती आहे, त्याच्याकडे 6 नोकर आहेत, पण सहा काय आहेत, पगार घेतात, काम करत नाही. काय करतात, येतात बरोबर वेळेत ब्रेकफास्ट खातात, लंच डिनर, काम सांगितलं तर करत नाही. अशी परिस्थिती आहे सपोज. पण एकदा त्यांना माहित पडते की अरे, की आपला जो मालक आहे त्याच्याकडे खूप पैसा आहे, जो जास्त चांगला काम करेल त्याला पूर्ण प्रॉपर्टी मिळेल. तर काय होईल, सगळे 6च्या 6 जागे होतील की मी प्रसन्न करतो यांना. काय करतो, एकत्र 6 जागे काय म्हणतील, सगळी कामं मीच करेल. ऍक्च्युली 6 जणांना कामं वाटून दिलेली आहे, म्हणजे इनफॅक्ट जे पण असेल, तो पहिले काहीच काम करत नव्हते, आता जागृत झाले. आणि तशी परिस्थिती झाल्यावर काय होईल, गोंधळ होईल की नाही. तर तशाच प्रकारे जेव्हा भगवंता आपण अंश जेव्हा विभूंना बघतो तेव्हा काय होतं, ते कनेक्शन झाल्यानंतर सर्व करंट लागला तर सर्व इंद्रिय जे आहेत जागृत झाले. त्यांना माहित पडलं की या इंद्रियाने या म्हणजे भगवंतांची अशी सेवा करायला पाहिजे. तर सगळे तयार झाले. त्यामुळे नारदांचे अंग प्रत्यंग पुलकित झाले. त्यामुळे ते भगवंतांना बघू शकले नाही, स्वतःला नाही, गोंधळून गेले. बोलू शकले नाही, बघू शकले नाही, काय चाललंय माहित नाही. रूपम भगवतो यत्तं मनः कांतसु चापहम अपश्यन् सहसोत्तसे वैक्लव्या दुर्मना इव. हा खूप महत्वाचा श्लोक आहे. काय लिहिलंय, भगवंतांचे दिव्य रूप मनाच्या यथावत इच्छा पूर्ण करणार होते. तर आपल्या असंख्य इच्छा आहेत. आपण म्हणतो अरे काही थोडा पण इच्छा हे झाल्यानं तर बस झालं, हे की नाही, पूर्ण तर कधी होणारच नाही, अशीच आपली हे असते की नाही. पण जेव्हा भगवंतांना व्यक्ती बघतो तेव्हा त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात यथावत. असं नाही की थोडंफार अरे मला 1,00,000 पाहिजे, तसं नाही. तर करोडो रुपये तुमच्याकडे म्हणजे अब्जो रुपये आले तर त्याची म्हणजे बाकी पैशाची गरज राहणार नाही. अशा प्रकारे तर सर्व मानसिक विषमता पण दूर करणारी असते. कुठल्याच प्रकारची मानसिक विषमता राहत जेव्हा ते भगवंत आपल्याला ऍक्च्युली दिसतो. तर अचानक हे रूप नाहीसं झालं. तेव्हा काय झाले, आपले नारद मुनी इच्छित वस्तू गमावलेल्या एका विवनस्क मनुष्याप्रमाणे व्याकुळ झाले. जस्ट इमॅजिन, तुम्हाला आता म्हटलं तुम्हाला 1 करोड देतोय आणि नंतर ते गायब झाले. तर आधी नव्हते आणि जसे मिळाले तुमचे प्लॅनिंग चालू झालं, हे आणि हे करू ते करू करू आणि नंतर 1ही रुपया नाही. त्या प्रकारे ते
उठून उभे राहिले की कुठे गेले, भगवंत आता माझ्या समोर. तर या पॅराग्राफ मध्ये आपण फर्स्ट थिंग काय बघू, की जे आपल्या सभोवताली जे आपले नातेवाईक असतील, शेजारी मित्र वगैरे, या मंडळींना भगवंत साकार आहे की निराकार आहे याच्यातच पहिला प्रॉब्लेम आहे. काय म्हणतात ते, तू ही निरंकार, असे भरपूर काय काय तुम्ही बघत असता, की नाही. तर आपण बघू शकतो इथे नारद मुनी काय म्हणतात आहे, भगवंत साकार आहेत, नुसते साकार नाही आहेत. त्यांचे वैशिष्ट्य बघितले की त्यांना समजा आपण जेव्हा दर्शन घेतो तेव्हा आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि आपली सर्व मानसिक विषमता दूर होते. आपण या जीवनामध्ये कित्येक रूपे बघतो भौतिक जगात, आहे की नाही. तर आपलं वाटतं अरे या प्रकार हे रूप चांगलं आहे, अरे हे रूप त्याच्यापेक्षा चांगलं आहे, हे त्याच्यापेक्षा चांगलं आहे. ते तुलनात्मक अशी चालली असते आपली मनस्थिती, परंतु त्यातील एकामुळेही मनाची तृप्ती होत नाही, हे की नाही. आणि तसंच मनाची अशांती कधी दूर होत नाही. कुठलंच रूप असं नाही आहे भौतिक जगामध्ये जे आपल्या मनाची तृप्ती करू शकतं किंवा आपल्या मनाची अशांती दूर करू शकत दूर करू शकेल. तर एक सार्वभौम प्रभू आपले आहेत, सिनियर सिनियर भक्त आहेत, ते एकदा आपल्या कथेत सांगतात की एक प्रियकर प्रेयसी मला म्हणतो की तुझ्यासारखं मला या जगात कोणीच दिसलं नाही, तू चंद्रमुखी आहे. आणि म्हणतो म्हणजे लग्नानंतर तीच व्यक्ती तिला सूर्यमुखी दिसायला लागली. एकच व्यक्ती आहे पण लग्नानंतर चंद्रमुखीचा सूर्यमुखी झाला आणि नंतर मुलं बाळ झाल्यानंतर ती ज्वालामुखी झाली. आहे व्यक्ती एकच, काही बदललं नाही त्यात. काळ बदलला आणि ती दिसायला वेगळी लागली. पहिले चंद्रमुखी दिसायची. चंद्रमुखी म्हणजे तुला बघितल्यानंतर माझ्या सगळ्या विषमता दूर होत. नंतर विषमता वाढल्या सूर्यमुखी आणि नंतर ज्वालामुखी सारखे दिसायला. तर हे आहे भौतिक आपला अनुभव. तर अशा प्रकारे असा कुठलाच व्यक्ती, फक्त एकच व्यक्ती आहे जे आहे श्रीकृष्ण, जे आपल्या त्यांना बघितल्यानंतर इतर कुठल्याच प्रकारची आपली भौतिक कामना राहणार. जसं उदाहरणार्थ आपले एक रामानुजाचार्य एक आचार्य आहेत, आपल्याला माहिती आहे. त्यांचं एकदा कावेरीत स्नान करतात आणि बाहेर येतात तेव्हा बघतात की एक व्यक्ती एका म्हणजे त्याची प्रियसीला सतत बघतोय आणि तिला चावर करतात आणि तिच्यासाठी त्या वाळूवर तिला बेसिकली चटके लागू नये म्हणून ती आलिशान काय त्याला कार्पेट टाकतात त्याचे ज्याचे जे हे आहेत नोकर, आणि तिथे तिकडनं त्याला बोलत म्हणतात की अरे तू इथे समोर रंगनाथ आहे वगैरे आणि ते भक्त तुला सगळे बाकी सगळे जे लोक त्याला शिव्या मारतात, अरे तू एका बाई बाई मागे असा वेडा झाला. तर तो म्हणतो, मला क्षमा करा पण या स्त्रीचे जे डोळे आहेत हे इतके सुंदर आहेत की मी एकही क्षण माझं जे लक्ष आहे त्याच्याकडनं काढू शकत नाही, इतके सुंदर आहे. जर तुम्ही मला याच्यापेक्षा सुंदर काही दाखवा तर मी मानेल. रामानुजाचार्य म्हणतात ठीक आहे चल माझ्यासोबत. आणि काय करतात, धनुर्दासला रंगनाथजीचं दर्शन करायला. आणि जेव्हा धनुर्दास रंगनाथजीचं दर्शन घेत तेव्हा ऍक्च्युली तो एक पूर्ण भौतिकवादी व्यक्ती आहे, भौतिक कर्मी व्यक्ती. कम्प्लिटली तो काय होतो म्हणतो याच्याशिवाय याच्या भगवंतांसारखं जे रूप आहे ते कोणासारखंच नाहीये, तेवढं माझ्या सगळ्या भौतिक इच्छा पूर्ण झाल्या. अशा प्रकारचं जे हा अनुभव आहे हा प्रत्येक व्यक्तीला येईल, कारण आपण सगळे भगवंतांचे अंश आहोत आणि अंश दुसऱ्या अंशाला कधीच तृप्त करू शकत, विभूत करू शकतो, हे की नाही. कोण म्हणेल की यासाठी तशी बरीचशी उदाहरणं आहेत की ज्यात व्यक्ती अनुभवाने शिकतो. पण फर्स्ट थिंग की योग्य मार्गदर्शन नसेल तर आपण काय करू, आपण भगवंतांना निराकार घोषित करू. पण ते निराकार नसून सगळ्यात काय म्हणतात त्याला सुंदर
रूप आहेत ते. जे बघितल्यानंतर आपल्याला या भौतिक जगातील कुठलीच व्यक्ती सुंदर वाटणार. तर हे खूप महत्वाचं आहे. आता एकदा भगवंत नाहीसे झाले तर काय होईल? उत्कंठा जागृत झाली, आतुरता कुठे गेले, त्यांनी परत ध्यान करायला सुरुवात केली. परत तसंच इतक्यांदा प्रयत्न केले ते गेले, पण त्यांनी ते परत भगवंत त्यांना दिसले. आता लहान मुलगा आहे 5 वर्षाचा, खूप प्रयत्न करतोय, त्यामुळे भगवंत स्वतःच काय झाले, एक फक्त त्यांना त्यांच्या समोर प्रकट होत नाही, पण त्यांना एक दिव्य वाणीने सांगतात की हंतास्मिन जन्मनी भवान मामाम द्रष्टुम इहारहती अविपक्व कषायाणाम दूरदर्शो हम कुयोगिनाम. काय म्हणतात ते, की खेद आहे की या जीवन काळामध्ये तू मला परत पाहू शकणार नाही. कारण काय? अविपक्व कषायाणाम. अविपक्व म्हणजे तू पूर्ण भक्तीमध्ये परिपक्व झाला नाही, कारण कषायाणाम भौतिक दूषणे आहेत. विचार करा किती रिफाइंड व्यक्ती पाहिजे भगवंतांच्या कंटिन्युअस सेवेमध्ये लागणार. कुठल्याच प्रकारचं कल्मश नाही. आता काय कल्मश आहे? जे भौतिक दूषणांमध्ये सर्वथा मुक्त झालेले नाहीत ते क्वचितच मला पाहू शकतात. आता आपण बघतोय की नारद मुनी एवढे शुद्ध आहेत, लहान मुलीपासून त्यांना कुठलेच अनर्थ नाही. याच्यामध्ये आता ध्यान केल्यानंतर ते डायरेक्ट श्रीकृष्णाला बघू शकतात. तरी पण कुठलं ही आहे, काय म्हणतात त्याला, कुठली कमी आहे, तर ती प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात. फर्स्ट थिंग अंडरस्टँड, लक्षात घ्या की श्रीकृष्ण म्हणजे एकदम शुद्ध, त्याला म्हणतात निरपेक्ष सत्य, परमशुद्ध. त्याची व्याख्या, आपल्याला शुद्धची व्याख्या सगळ्यांची वेगळी असते, की नाही. तसं हॉस्टेलमध्ये लोक म्हणतात की अरे तू काय कपडे धुतले नाही, अरे 3दाच तर घातले, स्वच्छच आहे ते. काय म्हणतात ते, जे कोणी म्हणेल की कपडे 3दा घातले म्हणजे स्वच्छच आहे ते. आणि ही त्यांची व्याख्या झाली की बरं 1 महिना तर घालू द्या, नंतर मग धुऊ. आणि इकडे जयदेव स्वामी यांना प्रश्न विचारला कोणी की महाराज कपडे घालण्याबद्दल तुमचं म्हणजे जे आहे वस्त्र घालण्याबद्दल तुमचं काय म्हणत, ते म्हणाले तुम्ही मला जर 5 मिनिटांनंतर नवीन कपडे देत असाल तर मी 5 मिनिटांमध्ये बदलेल. काय झालं, तुम्ही तयार असाल तर मला देत राहा. म्हणजे क्लिनलीनेस एवढा, तुम्ही तयार आहे, माझा सर्वंट तयार असेल तर मला द्यायचं, 10-10 मिनिटांनंतर नवीन ड्रेस मी बदलेल. म्हणाचा उद्देश असा आहे की रिफाइंडनेस काय, रिफाइंडनेस म्हणजे एकदम क्लिनलीनेस काय, तो आपण इथे बघू की नारद मुनी सारखा व्यक्ती ही ज्याच्यात यत्किंचित लेश नाही आहे, म्हणजे थोडंफार आहे. आता काय, सात्विक दूषण आहे. सात्विक दूषण म्हणजे सत्वगुण हा पण एक काय दूषण आहे. तर बेसिकली आपण सगळे रजो आणि तमगुणामध्ये आहोत, आणि तो खूप मोठा काय आपल्याला त्यातून बाहेर येणेच खूप मोठे आहे. पण इव्हन सत्वगुणामध्ये येणे हे नाहीये, परिपूर्ण नाहीये. आपल्याला कशात येणे, शुद्ध सत्वामध्ये येणे आवश्यक असते. तेव्हा कुठे आपल्याला त्या वातावरणामध्ये प्रवेश मिळेल, शुद्ध सत्वामध्ये. ठीक आहे. तर प्रभुपाद लिहितात इथे तात्पर्यामध्ये की जसा प्रारंभी आपल्याला जेव्हा आपण शुद्ध होतो तेव्हा कामलोभ हे जे रज आणि सत्व तमोगुणाचे जे लक्षण आहे त्यातून आपण बाहेर निघू. पण जेव्हा आपण कुठल्याच प्रकारच्या इंद्रिय विषयांकडे आसक्त नसणार तेव्हा आपण सत्वगुणामध्ये येऊ. पण हा सत्वगुण म्हणजे ही काय आहे, तिथे लिहिला भौतिकतेचा लेश मात्र स्पर्श नसणे म्हणजे सत्वगुणातूनही मुक्त होणे. तर तिथे लिहिलंय की एखाद्या निर्जन वनामध्ये समजा आपण गेलो कशात, भगवंतांना शोधण्यासाठी, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे मंदिरात जे भगवंत विग्रह म्हणून स्थापित आहे त्यांची सेवा करणं. तर वन जे आहे, अरण्य आहे, ते सात्विक आहे. पण भगवंतांचं मंदिर जे आहे, जिथे विग्रह आहेत, ते काय शुद्ध सत्व आहे, दिव्य स्थान आहे, जागा आहे. तर म्हणून
नवभक्ताने काय करावं लागेल, डायरेक्ट भगवंतांची विग्रहांची सेवा करणे आवश्यक आहे. हे वनात जाण्यापेक्षा उत्तम आहे. तेव्हा पुढे आपल्या त्यांचे सर्व लेशही जे आहेत ते परत धुतल्या जातील. आज इथे थांबूया आपण. पुढच्या श्लोकापासून गुरुवारी बघूया. हरे कृष्ण. काही प्रश्न आहे का एखादा?